क्या है रे? आणि मी ओके मॅडम जी. विठ्ठलाच्या बोर्ड लागलेली दर्शनाची आम्हाला. आम्ही निघालो आहोत वारीला. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत आहात ना? मजेतच राहा सगळ्यांनी. आणि आमचा प्रवास आजचा सुरू झालेला आहे. आता मी निघालेली आहे पंढरपूरसाठी. तर प्रवास सुरू झालेला आहे पंढरपूरसाठी. मधला स्टॉप येणार आहे जो म्हणजे ठाण्याचा. तर आता पहिला मी रात्री ठाण्याला स्टे करणार आहोत आणि मग उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पंढरपूरसाठी निघणार आहोत, रवाना होणार आहोत. तर हे बघा मस्त आहे बघा, रस्त्याने मस्त छान या ताई सगळ्या भेटलेल्या आहेत. ताई मावशी ज्यांच्याकडनं आपण नेहमीच भाज्या खरेदी करतो. हायवेला एक रस्त्याने दुकान लागलं. आम्ही फास्टॅगसाठी थांबलेलो. तिकडनं ही नळी घेतलेली आहे, ज्याला मी नळी म्हणते, कोणी फुकण्या म्हणतं आणि कोणी बॉबी. तुमच्याकडे ह्याला काय ह्याच्या व्यतिरिक्त म्हणत असेल तर नक्कीच कमेंट करा बरं का. मला तर खूप आवडते बॉबी. आता नुकताच आम्ही पोचलेलो आहोत ठाण्यामध्ये. तर सगळ्यात अगोदर आम्हाला भेटायचं आहे विजयाला. तिला भेटते आधी, तिच्या स्टुडिओमध्ये जातीये. चालू आहे शोची तयारी चालू आहे. आज श्री गणेशा केलाय, ऑनलाईन झाल्या मीटिंग. तयारी कसली चालू आहे जरा सांगशील का विजया? एवाज एंटरटेनमेंट. एवा नाव होतं, असं का झालं माहितीये? आता एवाचं एवाज झालंय. खूप लोक आली ना की असं होतं, मग मला असं भरून येतं. नाही, एंटरटेनमेंटच आहे. आणि खूप काय काय मिळणार आहे आता ह्या वेळेला सीझन 5 ला. येस. सकाळ सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी, मजेत का? मजेत. कारण आपण आज कुठे निघालेलो आहोत? पंढरपूरला. तर चला मंडळी, आमचा आजचा प्रवास हा सुरू झालेला आहे. आता वाजले आहेत पहाटेचे 4 आणि आता सगळ्यात आधी आम्ही घरातून बाहेर निघतो आणि त्यानंतर आम्ही सगळ्यात आधी पिकअप करणार आहोत विजयाला. बरोबर? येस. तर चला निघूया पटापट. विठू माऊली. चला माऊली, चला माऊली, निघायचं आपल्याला. चला चला. गणपती बाप्पा, उंदीर मामा की काय करताय माऊली? एवढा उशीर झाला माऊली, या लवकर चला. गुड मॉर्निंग. कॅरेट इथे टाकूया. गुड मॉर्निंग. शुभ सकाळ. शुभ सकाळ. विजया आलेली आहे आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. चला. मस्त पाऊस पडतोय आणि दुसरं सगळी खाली उतरलेली आहे. बघा, जन्नत मधून निघालेलो आहोत आम्ही आता. किती छान वाटतंय, वातावरण किती छान दिसतंय ना. पाऊस पडतोय भरपूर असा, सगळं धुक्क झालंय. आणि आज काही झोप नाही येते कारण मैत्रिणीशी गप्पा रंगल्यात माझ्या बऱ्याच. लवकरच तिचाही इव्हेंट येतोय डिसेंबरमध्ये. 1 ऑगस्टला लॉन्चिंग, म्हणजे डेट फायनल, ऑडिशन सुरू होत आहेत 1 ऑगस्ट पासून. तर त्याच्याच गप्पा चालू आहेत. काय करणार आहे, कसं करणार आहे सगळं. हे बघा धुक्क बघा, वा 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 वा, हा, काय भारी वाटतंय. ते गाडीच्या पुढे लावते, काळी गाडी आहे ना. आली बाई, आली आपली. चला लवकर भेटलं पाहिजे बाबा बाईला आमच्या. हाय, नमस्कार. आणि वारकरी फायनली दुर्गा भेटलेली आम्हाला पुण्यात. कुठे? कात्रज चौकात. हा चौक दाखव. कात्रज चौक फेमस आहे. आम्ही पहिला पण कात्रज चौकातच भेटलो, आता कात्रज चौकातच भेटलेलो आहोत. छान आहे का? पाऊले चालत ती पंढरीची वाट. दाखव मागे दाखव. वा वा. आम्ही पंढरीला चाललोय ना, त्यामुळे आम्ही खास बनवून घेतलेला आहे. छान आहे. हा, आणि हिचा पण आहे आता तो चालता चालता पंढरीसी. आम्हाला चेंज करतो. आपण एक काम करूया का, थोडंसं सामान शिफ्ट करूया आणि मग कसं आपण सगळे एकत्र बसता येईल आपल्याला. ठीक आहे, चालेल. गाडीत बसलेलो आहोत सगळेजण.
फायनली सगळे ऍडजस्ट झालेलो आहोत, तिकडनं इकडनं आणि आता बरं वाटतंय. दुर्गा ही माझी मैत्रीण विजया ही माझी मैत्रीण दुर्गा विजया कोण विचारते. नावाचा प्रॉब्लेम आहे, नाव याददाश्त नाही. मैत्रिणी आहे तुझ्या? मी महिला बोलले कोण मैत्रिणी तुझ्या नवीन नावं सांगत असती. कोण मैत्रिणी केल्यात मला दाखव. 1760 नवीन नावं रोज घेती. नावं मला कळले पाहिजे ना. 7 नवीन नाव घेते. हा रंजिताचा तुझ्यासारखाच आहे ना? सेम हो सेम मी शिवून घेतलाय. आता माप बसतंय का नाही ते नाही माहिती मला. अंदाजे हिनी पण माझे ड्रेस आहेत ना, म्हणजे हिला पण आता इतकं माहीत झालं की ही थोडंसं नाही का थोडंसं वाढवायचं माप आणि मला माहीत झालं हिचं थोडंसं कमी करायचं माप. हिनी माझा ड्रेस परफेक्ट शिवून आणलेला आहे, तसाच मी पण परफेक्ट शिवून आणलाय. फक्त आता तो घातल्यावर कळेल. विजया तुझं म्हणणं काय बरोबर झाला असेल ड्रेस? हो झालंच असेल. एवढं परफेक्ट माप आहे म्हटल्यानंतर झालंच असेल. आता आमचा सेकंड स्टॉप आम्ही घेतलेला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 20वा वडकी येथे. हे बघा, तर वडकी इथे आम्ही आता आमचा सेकंड स्टॉप घेतला. वॉशरूमसाठी ब्रेक घेतला. ज्यांना चहा प्यायचा होता त्यांनी चहा प्यायलेला आहे. आणि आता आमचा पुन्हा नेक्स्ट प्रवास सुरू झाला आहे. आणि मी इथे ड्रेस पण माझा चेंज करून घेतलेला आहे बघा, छानसा असा मस्त. थँक्यू दुर्गा. काय बोलणार तुला थँक्यू. चल थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की माझ्या आयुष्यामध्ये जेवढ्या मैत्रिणी येतात ना त्या माझ्या हाईटच्या नाहीच. काय करायची तुला हाईट? सगळ्या मला हाईट तू आहे ना हाईटेड. तुला तू असं आमच्याकडे बघितलं पाहिजे. आता कसं परफेक्ट. चला ही चला ती चला आणि आम्ही असं बघणार मान काय नाही मला असं म्हणा ए काय रे. आणि मी ओके मॅडम जी सर उठा के. आमचं तर असं आहे लंबूजी टिंगूजी नाही, जोड्या अशाच असतात. जाड्या कोण जाड असतं, एक फ्रेंड जाड असते एक फ्रेंड लुकडी असते. तशी मी जाडी येईल ही हाईट आहे, मी छोटी. सब वैरायटी मिले. हाँ सब वैरायटी मिलेगा. जो चाहिए मिलेगा, सब मिलेगा आपको, जो चाहिए मिलेगा. बस आप लाइक और फॉलो कर दो और उसको सब्सक्राइब कर दो बस. आता आम्ही पोहोचलेलो आहोत दिवे घाटामध्ये. आणि माझ्या मागे तुम्ही पाहताय मोठी अशी मस्त माऊलीची मूर्ती आहे विठ्ठलाची. बघा किती सुंदर दिसते आणि अगदी आकर्षित करणारी आहे, प्रत्येकाला मनमोहक करणारी अशी मूर्ती आहे. आम्ही इथे आलो आहेत, मस्त छान फोटो काढले, व्हिडिओ काढलेले आहेत. आता आम्ही पुढचा प्रवास सुरू करू. जय हरी माऊली, जय हरी. दिवेघाट उतरलो आणि आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आहोत. आपण कुठे थांबलोय नाश्ता करायला? शकुंतला मिसळ मस्त असते. असं हिने मला सांगितलं की आमच्या पाहुण्यांची आहे, तर म्हटलं की चला तुमचे पाहुणे मग आमचे पण पाहुणे, म्हटलं जाऊया आता शकुंतला मिसळमध्ये मिसळ खाण्यासाठी. आणि शकुंतला मिसळमध्ये ना खूप छान अशा पाट्या लिहिलेल्या आहेत ज्या मला खूप जास्त आवडल्या, ज्यावरती एका पाटीवरती असं लिहिलं की उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो. अगदी परफेक्ट आहे. मी माझ्या आयुष्यात पुन्हा अयशस्वी झालो आणि म्हणून मी यशस्वी आहे. हे खूप महत्त्वाचं नाही का. आणि आम्ही मागवलेली आहे स्पेशल मिसळ आणि मिसळ. तर ही स्पेशल मिसळ आहे. स्पेशल मिसळमध्ये आणि बघा तिखट चिवडा दिलेला आहे, दही आहे, कांदा, काकडी आणि हा मस्त असा तिखट चिवडा आहे पोह्याचा. त्याच्यावरती चीज टाकलेला आहे, टोमॅटो आहे आणि वरती छान मस्त असं गोड कैरीचा काप आहे, गोड कैरीची काप, लिंबू आहे आणि हा आहे एक्स्ट्रा ही तर्री मटकीची ह्याच्यामध्ये ही आहे बघा मटकीची भाजी, मटकीची उसळ आहे ही. ठीक आहे. तर पाव खूप छान असा क्रिस्पी गरम केला आहे, त्याला छान तीळ पण लावलेले आहेत, पान दिलेलं आहे स्पेशल मिसळमध्ये आणि गुलाबजामुन दिलेला आहे आणि ताक पण आहे, मठ्ठा. तर हे सगळं आहे स्पेशल मिसळमध्ये. याची प्राईस किती सांगितले का त्यांनी काही? ती काही सांगितली नाही, मी तुम्हाला नंतर सांगेनच. आणि एक आहे ती मिसळ ज्याच्यामध्ये एक्स्ट्रा कर्री, तर्री हा बघा, हा रस्सा, हा बघा
मस्त मटकी आहे त्यामध्ये. सेम पोह्याचा चिवडा आहे इथे, तिखट पोह्याचा चिवडा असतो यांच्या मिसळमध्ये. आणि मस्त कैरी दिलेली आहे, गोड कैरी, गोड आंबा, काकडी, कांदा, बीट पण आहे. येस, दही आणि 2 पाव. तो मिसळमध्ये 2 पाव आणि स्पेशल मिसळमध्ये 3 पाव आहेत. मठ्ठा एक्स्ट्रा आहे, पान एक्स्ट्रा आहे, गुलाबजामुन एक्स्ट्रा आहे आणि 1 पाव एक्स्ट्रा आहे. चला आता बेस्ट खाऊन घेऊया, भूक लागली. छान कांदा भजी आहे. कांदा भजी. हा कसा आहे? गाडीला आपण लावूया ना. हा लावूया की छोटा? हा लावू ना. आलिया गेलिया हाती धाडी निरोपा, पंढरपुरी आहे, पंढरपुरी आहे माझा माय बाप, माझा माय बाप, ये विठ्ठले माझे माऊलिये, ये विठ्ठले माझे माऊलिये. मस्त असा छानसा झेंडा लावला गाडीला, माझ्या पण आणि दुर्गाच्या पण. आणि आता आमचा पुढचा प्रवास सुरू. आणि माऊली आम्ही पोचलेलो आहोत पंढरपुरामध्ये. माऊलीच्या दर्शनाला आता वाखरीचं रिंगण बघणार आहोत. बस लवकरच पोचतोय, जवळच. बघा बघा दर्शन घ्या बघा. अशी म्हणजे अशी उत्कंठता वाढत चाललेली आहे ते रिंगण अनुभवायची. सगळं ते दृश्य वेगळंच असतं, अप्रतिम असतं ते दृश्य. आणि कदाचित ते मी कॅमेरामध्ये तेवढं कॅप्चर नाही करू शकणार जेवढे मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून घेते तो आनंद. माऊली तुम्ही कुठून आलात? आळंदीवरून आलात का? आपल्या ज्ञानेश्वर माऊलीची पालखी कुठे आहे? आता पाठीमागे येतात ना. किती दिवस झाले तुम्हाला? 17 दिवस झाले. 17 दिवस. बरं आहे बरं आहे. मुक्काम दर मुक्काम, मजल दर मजल, ऊन वारा पाऊस झेलत झेलत माऊलीने घेत विठ्ठलाच्या ओढ लागलेली दर्शनाची आम्हाला. आम्ही निघालो आहोत वारीला. ही वारीची एक नशा आहे जी सहजासहजी जाणार नाही आणि ही वेगळी नशा आहे. या नशेला काही कुणाचं बंधन नाही, कुणाचं रोकटोक नाही, काही नाही. आणि या नशेमध्ये तुम्ही जेवढे बुडाल तेवढं तुमच्या आयुष्याचं चांगलंच होणार आहे. वेगळंच प्रेम आहे आणि हे वेगळं प्रेम आहे जे कधीच कमी होत नाही आपल्यापासून. आणि आता मलाही उत्सुकताच लागलेली की गाडी कधी थांबते, मी कधी उतरते आणि त्या सगळ्यांमध्ये मी कधी एकत्र होते असं होतंय. आणि आतापासून नो विजया, नो रंजिता, नो दुर्गा, ओनली माऊली. आपण माऊलीच्या सानिध्यात आलो की नाही, माऊलीच्या घरी आलो की नाही, मग सगळ्या माऊली, सगळ्यांच्या मध्ये आहेत माऊली. ऊन पाऊस वारा सगळं काही झेलून किती सुखात झोपले आहेत सगळे. कसलंच टेन्शन नाही, कसलं संसाराचं नाही, प्रपंचाचं नाही, कसलंच टेन्शन नाही आहे. फक्त माऊलीला भेटण्याची ओढ आहे. खाली झोपायला गादी नाही आहे, डोक्याखाली उशी नाही, AC नाही आहे, पण जी शांत झोप लागले ना, जगातलं सगळ्यात मोठं सुख आहे ही झोप, सुखाची झोप, जी सगळ्यांना सहजासहजी मिळत नाही. भरपूर ट्रॅफिक आहे आणि पुढची गाडी आहे ती पनवेलकरांची आहे. तर ताई अशा खिडकीतून हाक मारून मला बोलत होत्या की आम्ही पनवेलवरून आलोय. तसं थांबा त्यांना भेटूया आपण. ताई बोलत होता अशा इशारा करता पनवेलवरून आले. 20-22 वर्ष आम्ही 6 बहिणी 2 भाऊ, पूर्ण फॅमिली भाच्या पंढरपूरच्या वारीला येतो 4-4 दिवस. अरे वा, आनंद लुटतो, भरपूर मजा वगैरे करतो आम्ही. अरे वा मस्त. तुमची पण आम्ही फॅन आहोत. असं का? तुम्ही आपली भेट झालेली काळा फोडायची. हो बरोबर. कशा आहात सगळ्या जणी? खूप सुंदर दिसताय सगळ्या जणी. सगळे मस्त छान मॅचिंग होऊन आले. अरे वा, जय सद्गुरू. जय सद्गुरू. वा बघा, दासांनी समर्थांनी इथेही आपल्याला त्याची कृपा असेल तर काहीच कमी नाही. अगदी बरोबर बोलायची. कृपा जर असेल तर कधीच काय कमी नाही. 63 वय चालू आहे तरी वारी करते. ट्रॅव्हलचं बघितलात ना तुम्ही, फ्लाय विथ रंजिता. मस्त एकदम छान चालू आहे. या तुम्ही एखादी मस्त छान जाऊया.
ट्रिपला बोला पुंडली कुठून आलात तुम्ही? संगमनेरवरून आलो आहे. मी माझ्या आयुष्यातला हा एक आनंदाचा क्षण समजेल की मी पहिल्यांदा आलेला आहात. पहिल्यांदा दिंडीत एकदा फक्त पायी वारी केली आहे, पण रिंगण बघण्यासाठी पहिल्यांदा आलो आहे. आणि मित्रांच्या आग्रहा खातर आणि खरंच आनंद मिळतो इथं की असा एक मेळावा भरल्यासारखा एकदम सगळा मेळा आहे इथं. भरपूर वारकरी इथं आले. कोण मोठं नाही कोण लहान नाही, कोणी सगळे इथं मी नगरसेवक नाही, मी चेअरमन नाही, मी कोणीच नाही. वारकरी म्हणून इथे आल्यावर कोणी नावानेही नाही हाक मारत, सगळे माऊली म्हणतात आणि सगळेजण एकत्र होतात आणि एकत्र सगळं अगदी आनंद एकत्र. जय हरी. सगळ्यांच्या एकच पुढे जागा असते. जय हरी. ओवीच्या तुमच्या युट्यूबवरच्या सगळ्या व्हिडिओ मी बघतो. थँक्यू. धन्यवाद माऊली, धन्यवाद. कसे आहात? एकदम मजेत. असं अच्छा स्टेटस बघितलं तुम्ही? अरे वा क्या बात आहे. आणि स्टेटस बघून शोधत भेटलो आली. अरे वा मस्त. कुठे राहता माऊली तुम्ही? आम्ही नांदेड जिल्हा. जय हरी माऊली. तुम्हाला पण लावून घ्या ना. दादा कुठून आलात? चाकण. पुण्याहून चालत आलात का? अरे वा खूपच छान. मंडळी आता आम्ही पोचलेलो आहोत वाखरीच्या रिंगणाजवळ आणि आता लवकरच आम्ही पाहणार आहोत शेवटचं रिंगण. जे आता हे शेवटचं रिंगण असणार, त्याच्यानंतर सगळे पंढरपुरामध्ये मंदिराजवळ जाणार आणि आपापल्या ठिकाणी मस्त स्थान आपापलं घेणार आणि तिथे राहण्याची त्यांची सोय असणार, तिथे ते राहणार. तर आता हे आहे शेवटचं रिंगण. इथे आम्ही रिंगण पाहणार आहोत आणि त्यानंतर आम्ही देखील निघणार आहोत. तर याचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला उद्या सकाळी पाहायला मिळेल. पुन्हा भेटूया. आणि आतापर्यंत आमचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. रामकृष्ण हरी माऊली.